आपल्यासमोर ती सादर करते नसरीन अन्सारी. बॅटिंग मला मोकळे झाले आता. नमस्कार सर्वांना. गुलछडी या काव्यसंग्रहातील प्रेमाचा गुलकंद ही कविता मी सादर करणार. मला आवडते, पण 11वी-12वीत मी असताना मी हिंदी घेतलं होतं, मराठी नाही, पण बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की प्रेमाचा गुलकंद ही कविता आहे आणि ती खूप छान आहे. तर गुलछडी यातील ही कविता महाविद्यालयात ना मुलांना बऱ्याच त्या वयातल्या मुलांना प्रेमाचं बरं आकर्षण असतं आणि त्या काळचं प्रेम बरंच सुंदर असेल. आता सारखं नाही की सकाळी हाय झाला त्याच्यानंतर मोबाईल नंबर मिळाला सायंकाळी भेटही झाली. तर ही गुलकंदाची कविता बघूया. बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने, बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावी तिजला नियमाने. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते. तुम्ही चौकला बिंग यातले काय असावे ते. गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या, गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या. लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोठ नुसत्या. प्रेम देवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेम देवता प्रसन्न हो तू या नैवेद्याने. प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणी. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा. परी न सोडिला तिने आपुला कधीही मुग्धपणा. या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल, या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल. तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या. रंग दिसेना खुलावयाचा शांततेची चर्या. धडा मनाचा करुण शेवटी म्हणे तिला देवी, धडा मनाचा करुण शेवटी म्हणे तिला देवी. दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी. बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज, बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज. तरी न मगशी अजून कसे तू भक्ताचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले. सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ विथा हा, तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ विथा हा. की एक पाकळी ही न डवळली तुम्ही दिल्यापैकी. हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी, हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी. क्षणात घेऊन ये बाहेरी कसली शिवरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद, म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद. आणि बनवला तुमच्यासाठी इतका गुलकंद. का डोळे असे फिरवता का आली भोवंड, का डोळे असे फिरवता का आली भोवंड. बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड. क्षणिक दिसले तारांगण त्या परी शांत झाला, क्षणिक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. तसाच भरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. आता महागच भेटली असती ना रोज गुलाबाची फुलं बिचारा. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. प्रेम लागणचे गुलकंद तरी कशास हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, याच औषधा पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच ना तरी असला हो तो कखला. तोंड आंबले असेच ज्यांचे प्रेम निराशेने, तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने. प्रेमाचा गुलकंद तयानी चाखून हा बघणे, प्रेमाचा गुलकंद तयानी चाखून हा बघणे. धन्यवाद.
विडंबन काव्याचा आत्माच मुळात उपहास, कारण उपहास जिथे आहे तिथे विडंबन जास्त प्रभावी असतं. आणि असेच मनाचे श्लोक. आता श्लोक म्हटलं की थोडस गंभीरता किंवा त्याच्यात काहीतरी एक आध्यात्मिक विचार वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, परंतु आत्र्यांच्या श्लोकामध्ये विडंबन आहे आणि त्या विडंबनातून चिमटे काढत त्यांना काहीतरी सांगायचे. तर ते श्लोक मी तुमच्या समोर घेतो पहा. मना नीट पंथे कधीही न जावे. नीट पंथे कधीही न जावे. मना नीट पंथे कधीही न जावे. निशापणी केल्याप्रमाणे चालावे. जरी वाहने मागुनी कैक येती. जरी वाहने मागुनी कैक येती. कधी ना तरी सोडी जे शांत वृत्ती. दुकानावरी लाविल्या लांब पाट्या. मना थांबुनी वाच रे वाच भात्या. अकस्मात दिसे जाहली जेथ गर्दी. तिथे चौकसी जा करायास आधी. मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये दिली. तिराईत कोणी जरी जाय पंथे. तिराईत कोणी जरी जाय पंथे. तरी रोखणी पाहणे त्याकडे ते. तिराईत कोणी जरी जाय पंथे. तरी रोखणी पाहणे त्याकडे ते. पुढची वर पहा. आहा अंगणा त्यातून ती असेल. आहा अंगणी त्यातून ती असेल. वळवी तरी पाहे मागे कुशाल. कधी आगगाडी तुरी हिंडताना. सिनेमा तमासे तसे पाहताना. विचारी मनात्वान खर्चित जावे. सदा श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे.